महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तोफगोळा निर्मिती प्रकल्पामुळे महाराष्ट्र आता देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. देशाला सलग 360 दिवस युद्ध करावं लागलं तरी लागणारा दारुगोळा तयार करण्याची क्षमता या प्रकल्पात असेल असा मोठा दावा देखील त्यांनी केला. राज्याच्या दुसऱ्या बाजूला प्री मान्सून हालचालींनी वेग घेतला आहे. कोल्हापूर घाटमाता, सातारा घाटमाता, पुणे घाटमाता, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट तसेच वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साताऱ्यातील आसगाव येथील तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर स्कॉर्पिओ जीप सुमारे 1000 फूट खोल दरीत कोसळली आहे. आसगाव मधील हे तरुण कोकणात दापोली हरणे येथे फिरायला गेले होते. परतीच्या प्रवासात आज पहाटे हा अपघात झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाण्यात रस्ता योजनेची सुरुवात झालेली आहे अशी माहिती दिली आहे. पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्यातील सर्व शेतरस्ते बारमाही करायचे आहेत. एखाद्या शेतकऱ्यांना 50 शेतकऱ्यांची वाहतूक अतिक्रमण करून थांबवली असेल तर त्या शेतकऱ्याचे ॲग्रिगेटर नंबर बंद करायचे असा इशारा देखील बावनकुळे यांनी दिला आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त आहेत. ही कोंडी सोडून पुणे ते सातारा हा प्रवास वेगाने करण्याचे पाऊल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलले आहे. हा प्रवास केवळ 1 तासात होणार असून यासाठी प्राधिकरणाने 6000 कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन हाती घेतलाय. या अंतर्गत उन्नत महामार्गांसह विविध ठिकाणी उड्डाणपुले उभारली जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच या महामार्गाची पाहणी केली आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिल्याने या प्रकल्पाला आता वेग येऊ लागलाय. विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या लग्न न केलेल्या एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाकरिता निश्चित धोरण आखणीत राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1994च्या महिला धोरणाप्रमाणे एकल महिलांकरिता स्वतंत्र धोरण ठरवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. देशभरात महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पाडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये ही चौथी दरवाढ ठरली आहे. यावेळी पेट्रोलच्या दरात 2 रुपये 61 पैशांची तर डिझेलच्या दरात 2 रुपये 71 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर आता 102 रुपये 12 पैसे प्रति लिटर तर डिझेल 95 रुपये 20 पैसे प्रति लिटरवर पोहोचला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 111 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले असून डिझेलचे दरही 98 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. यंदाच्या संसद रत्न पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. संसदेतील उल्लेखनीय कामगिरी, अभ्यासपूर्ण भाषण, विविध विषयांवरील प्रभावी मांडणी आणि सक्रिय उपस्थितीच्या जोरावर महाराष्ट्रातील तब्बल 5 खासदारांची संसद रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशभरातून निवड झालेल्या 12 खासदारांपैकी 5 खासदार महाराष्ट्रातील असल्याने राज्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जाते. पुणे शहरात पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरात उद्या रात्रीपासून पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबे यांना धमकवल्याप्रकरणी आणि शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय. न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करण्यास परवानगी दिली. प्रशांत तांबे यांनी कोल्हापूरमधील राजारामपूर पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांविरोधात मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. माओवाद्यांनी जंगल परिसरात गुप्तपणे लपवून ठेवलेल्या शस्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केला. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष शोध राबवण्यात आले. या शोध अभियानादरम्यान मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहे. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके तसेच
तसेच वाहतूक यंत्रणेला 25 मे ते 28 मे 2026 या कालावधीत युद्ध पातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्याची चाहूल लागताच प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदर परिसरात 26 मे 2026 पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा सेवा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. समुद्रातील वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाने ही कारवाई केली आहे. राज्यात 17 जागांवरील विधान परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसमधील 60 ते 70 नगरसेवक बेपत्ता झाल्याची बातमी समोर येते. दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. ऐतिहासिक जलदुर्ग जंजिरा हा पर्यटक आणि इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. पण आता जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद होणार आहेत. 26 मे पासून हा किल्ला 3 महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद होणार आहे. सप्टेंबर महिन्यात हा किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येईल. पावसाळी हवामान, वादळी वारे, समुद्रात लाटांचा जोर वाढला आहे. त्यामुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन मेरीटाईम बोर्डाने हा किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.